स्त्रीला मासिक पाळी का येते याविषयी अनेक प्रश्न प्रत्येक स्त्रीच्या मनात येत असतात की हा त्रास आपल्यालाच का, कोणत्या कर्मामुळे आपल्याला हा त्रास दर महिन्याला सहन करावा लागतो, असे बरेच प्रश्न पडतात. चला तर मासिक पाळीविषयी एक पौराणिक कथा आपण जाणून घेऊया. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. प्राचीन काळात एक अत्यंत पवित्र आणि तेजस्वी ऋषी होता, ऋषी कश्यप. त्याला अनेक शिष्य होते आणि तो विविध विद्यांचे अधिष्ठाता मानला जात असे. तो ब्रह्मदेवाचा मानसपुत्र होता आणि त्याचे ज्ञान अत्यंत गूढ आणि दिव्य होते. त्याच्या आश्रमात देव, गंधर्व, अप्सरा आणि मर्त्यही शिक्षणासाठी येत. त्याच काळात पृथ्वीवर अधर्म वाढू लागला. राक्षसांच्या अत्याचारांनी त्रस्त होऊन पृथ्वीने भगवान विष्णूंच्या चरणी धाव घेतली. विष्णूने पृथ्वीला आश्वासन दिलं की तो योग्य वेळी धैर्य आणि धर्म स्थापन करील. त्याच दरम्यान एक अत्यंत घोर असुर दरुहासूर तपश्चर्येत मग्न होता. त्याच्या तपश्चर्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विचारले, माग दारुहा, तुला काय वर पाहिजे? दारुहासुराने अत्यंत चतुराईने वर मागितला, मला असा वर द्या की कोणतीही देवता, ऋषी, गंधर्व, नर किंवा वानर मला मारू शकणार नाही. ब्रह्मदेवाने वर दिला, पण नरहासूर अत्यंत क्रूर निघाला. त्याने सर्व लोकांवर अत्याचार सुरू केले. त्याचे क्रौर्य इतके वाढले की देवतांना स्वर्ग सोडून लपावं लागलं. शेवटी सर्व देव भगवान शिव, विष्णू आणि ब्रह्मा यांच्याकडे गेले. तेव्हा त्रिदेवांनी एक दिव्य योजना केली. त्यांनी आपली शक्ती एकत्र करून एक अद्भुत तेज निर्माण केलं आणि त्या तेजातून एक दिव्य स्त्री उत्पन्न झाली, देवी दुर्गा. देवी दुर्गा ही त्रिदेवांची संपूर्ण शक्ती समाविष्ट असलेली होती. तिचं सौंदर्य, तेज, क्रोध आणि करुणा सर्व काही अद्वितीय होतं. प्रत्येक देवतेने तिला आणलं. प्रत्येक देवतेने तिला आपलं शस्त्र दिलं. शिवने त्रिशूळ, विष्णूने चक्र, ब्रह्मदेवाने कमंडलू, इंद्राने वज्र. देवीने युद्धासाठी तयार होताच ती दरुहासुराच्या साम्राज्यावर चालून गेली. राक्षसांमध्ये भीती पसरली. अनेक दिवस घनघोर युद्ध झालं. शेवटी देवीने दरुहासुराचा वध केला. संपूर्ण पृथ्वीने समाधानाचा निश्वास टाकला. धर्माची पुनर्स्थापना झाली. परंतु दरुहासूर अत्यंत बलाढ्य असुर असल्याने त्याचा वध करताना देवीच्या शरीरातून रक्तस्राव झाला. तिच्या क्रोधातून, शक्तीच्या तीव्र वापरातून आणि युद्धात सतत रक्त सांडल्यामुळे तिच्या शरीरात एक नैसर्गिक प्रक्रिया सुरू झाली. तिच्या शरीरातील रक्त दर महिन्याला बाहेर पडायला लागलं. हेच पुढे स्त्रीच्या मासिक पाळीचे मूळ रूप ठरले असं मानलं जातं. या कथेमागे एक गूढ अर्थ असा आहे की देवी दुर्गा ही संहारक असूनही ती सर्जकही आहे. तिच्या शरीरातून जे बाहेर पडतं ते अपवित्र नाही तर सृजनाची तयारी असते. स्त्रीच्या पाळीच्या काळात तिचं शरीर गर्भधारणेसाठी तयार होतं आणि जर गर्भधारणा झाली नाही तर शरीर त्या पेशींना बाहेर टाकतं. ही एक नैसर्गिक पवित्र प्रक्रिया आहे. पौराणिक दृष्टिकोनातून पाहिलं तर मासिक पाळी ही स्त्रीच्या अद्वितीय शक्तीचं प्रतीक आहे.
ज्या स्त्रीने संपूर्ण सृष्टीला निर्माण करण्याची शक्ती दिली आहे, तिचं शरीरही त्या सृष्टीसाठी तयार होतं आणि ती प्रक्रिया मासिक पाळीच्या रूपाने प्रकट होते. ही पौराणिक कथा आपल्याला हे शिकवते की मासिक पाळी ही लज्जास्पद गोष्ट नाही. तिचा संबंध देवीशी, तिच्या शक्तीशी आहे. काळ बदलतो, परंपरा बदलतात, पण पाळीकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही नकारात्मक आहे. आपल्याला हे समजायला हवं की ही एक नैसर्गिक, आरोग्यदायी प्रक्रिया आहे आणि स्त्रीच्या जीवनचक्राचा एक भाग आहे. पौराणिक कथांमधून हे देखील स्पष्ट होतं की स्त्री ही शक्ती स्वरूपा आहे. तिच्यात सृजनाची, पालनाची आणि विनाशाची ही ताकद आहे. मासिक पाळी ही तिच्या शरीरात चालणाऱ्या सृजनशक्तीची तयारी आहे. जसं जसं विज्ञान पुढे गेलं तसं पाळीचं जैविक स्पष्टीकरण आपल्याला मिळालं. पण त्याआधी आपल्या पूर्वजांनीही या प्रक्रियेला एक पवित्रता दिली. ती देवीच्या रूपात. म्हणूनच पाळी ही अपवित्र नसून एक देवीची देणगी आहे, सृजनाची, जीवनाची. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.